हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहे सगळे, बरे आहेत ना? तर बघा आज मी म्हणलं व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला ही जी आपण लागण केलेली आहे ती दाखवा, कशी आले, कसा ऊसाने त्या फुटवा केलेला चांगली आली का नाही ती नक्की सांगा. आता उन्हाळ्यात विषय काय होतो, पाणी कमी पडतं आणि ह्याला काय म्हणतात होती खोडकिडा लागतो. म्हणजे खोडकिडा म्हणजे ना ही बघा याच्यातला ना ही ऊस आलेला आहे ना, हे असा याच्यातला ही कोमारा असा जळून जातो सगळा आणि ही ऊस फुटायचा कमी होतो, त्याला म्हणतात खोडकिडा. तर आपला ऊस एकदम सगळा चांगला आहे, कुठं खोडकिडा नाही काय नाही. तुटाळी झाले थोडीशी कुठं कुठं, तर ती तुटाळी भरून घ्यायचे तर काय म्हणते ती कांड्या रवून घ्यायचे तर गेले 8 दिवस झालं बघा ह्या ऊसाची म्हणजे लागणीची खुरपण चालू या. आणि संध्याकाळ सकाळ मीच आपलं खुरपून घेते, उन्हातानाचं काही घरी बसते आणि संध्याकाळ सकाळी येते 2-2 सऱ्या खुरपती. तर त्याच ह्याच्यातल्या एक सरी ही बघा ही एक आणि ती अर्धी सरी अशी खुरपायची राहिलेली आहे, बाकी सगळं खुरपून झालेलं आहे. तर म्हणलं आज व्हिडिओज घ्यावा म्हणलं आणि आपली लागण कशी आली ती दाखवा तुम्हाला. तर औषध मारलेलं ना, निम्मार्ध जळाले निम्मार्ध राहिले, हे तर काढून घ्यावं लागणच, असंच ठेवून नाही जमायचं. म्हणून मी सगळी लागण पूर्ण अशी खुरपून घेतली आहे. तर इकडं तुमचं दाजी आहेत बघा, पाणी द्यायचं, खत टाकायचं आणि त्याच्या अगोदर आहे ना याच्यात आहे ना मी सगळं लावून घेणार आहे. म्हणजे मेथी, कोथिंबीर, शाप्पा, नंतर ना काय म्हणतात तो पालक, भेंडी, गवार, वांग्याची रोपं आणि मिरच्याची रोपं दाजींना सांगितलंय राशीनवरनं घेऊन या म्हणून. तर दाजी कशाची वांग्याची आणि मिरच्याची रोपं आणते ना. कांदे तर आपल्या घरी कांद्याची रोपं नाही. तर ही बघा आपली लागण आहे मस्त अशी फुटली आहे. तर चांगली आली का नाही नक्की सांगा. एका ह्याला असं फुटवा करायला पाहिजे ना, कुठं कुठं फुटवा केलेला आहे, कुठं कुठं नाही केलेला. तर हां हे बघा हे सगळं असं गवत जे जळून गेलेलं ती पण काढलंय. हे बघा इथं कसं ही एका ह्याला किती 4 आलेत बघा. खोडकिडा पडलाय. हा ही बघा ही असा खोडकिडा म्हणते ह्याला. ही निघत नाही, अयो निघ नाही की ही काढा की मग. इथं लागलं मला ते निघ नाही, खुडून निघतंय. ही खोडकिडा पडायला लागलाय की हो मग. लागलाय पडायला, औषधी नाही ती खुडूनच निघलं सगळं, नाही निघलं, लय पॅक आहे खाली. हा हा फुटवा करायला लागलाय, चांगला फुटवा करायला लागलाय अहो. ही बघा लागण. हा हा असा फुटवा केला ना, आता खायला टाकून पाणी दिल्यावर तर जास्त फुटवा करण अजून. हा आज बुधवार आहे त्याच्यामुळे आज काय लाईट नसते, मग आज खुरपून पण होतं या. आणि इथं दसाडी शिरली व खुरपून पण होतंय आणि चांगला पाण्याला पण आल्यावानी झालाय है ना. पाण्याला आलंय नाही तर काय. 8 दिवसाच्या आतच खुरपून घेतलं मी. 8 दिवस तरी कुठे झालं तेव्हा, कारण खालच्या साईडला जास्त गवत नाही, तिकडच्या साईडला जास्त गवत आहे. त्याच्यामुळं दाजींनी आता इथं ही तालीच आहे ना आपल्या, ही बघा ही ताल आहे मोठी, कारण ह्याच्यात आहे ना पाणी एकदम गच्च भरतं ना पावसाळ्यात, सगळं नदीवर एकदम फुल हवार होतं. त्याच्यामुळे याच्यात लागण करून टाकली, कारण पाणी लवकर आटत नाही, वापशावर येत नाही म्हणून. आणि ही मोठी ताल आहे इथं ती पाणी अडवण्यासाठी. तर ह्या तालीवरती ना बरेच दिवस झालं दाजींनी काही लक्ष दिलं नाही इकडं, म्हणून पूर्ण अशी गच्च भरली आहे झाडाझुडपांनी. तर प्रत्येक वेळेस आहे ना ही झाडं झुडपं काय नसते, ताली एकदम मोकळी असते, पटांगण असतं. ह्या रानात आहे ना आपल्या ऊसच असतं प्रत्येक वेळेस, म्हणजे बऱ्याच वेळा ऊस लावलेला आहे. त्यावेळेस ह्या तालीवरनंच चालायला जायला, ज्वारी लावली, ऊस लावला, काय जर लावलं तरी तालीवरनं एकदम मोकळं पटांगण असते चालायला. पण ही आता जरा दुर्लक्ष केल्यामुळे ही टणटणीची ही अशी झाडं आलेली आहेत बघा. तर ही सगळी झाडं तोडायचं काम करायचं या आत्ता दाजींला. या की इकडं. मी कुठं म्हणते आता लगेच तोडणार आहे तुम्ही. भिजवून झाल्याच्या नंतर ना मग काय काम नाही काय नाही. त्याच्यामुळे हे सगळं स्वच्छ करून घ्यायचंय. हे सगळे अशी काचल्या, ही टणटण्या, ही छोट्या छोट्या बाबळ्या, लिंबाची झाडं, तरवाडाचं
बैल कसलं झालंय हे. तार ती तार. हा ही तारला ही इकडून ही चिटकाय लागले बाबळ. बाबळ ताराच्या मधनं गेली या. चालू लाईन ही 3 फ्यूजची, त्याच्यामुळे ही झाडं काढून घ्यायची लाईट नसताना. ही तर रानातच आलाय सगळा. किती वाकला या. मस्त असा तवर आलाय. पहिला आम्ही नाही असा तवर दिसला ना लिंबाला की म्हणायचो पाडवा जवळ आला. पाडवा आला की आपल्या पोपळाची यात्रा आली. याच्यावरनं आला ना, उद्याच आहे ना पाडवा. पण त्यावेळेस लहानपणी काय कळत नसायचं जास्त, त्याच्यामुळे लिंबाला तवर आला की म्हणायचं पाडवा आला. पाडवा आला की यात्रा आली. 4-5 दिवस लागेल मला हे सगळं साफसफाई करायला. करायचं हळूहळू काय आहे का नाही. तर कशी आली आपली लागण नक्की सांगा कमेंट करून. यावं इथं या की, तिकडे कुठे चाललात? तिकडे काय करते हा बोला की, इथं 2 शब्द बोला की जरा तुम्ही. काय बोलू? हा मस्त आहे का नाही? आपला गॅस संपलाय बघा. 2 दिवस झालं गॅस काय बुक होय नाही. त्याच्यामुळं इथं आपल्या रानात सगळं सरपण लाकडं आहे, तर त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बिना टेन्शन. आधी पण चुलीवर कधी मध्ये करायचो ना, आता तर जिंदाबाद चूल रानात. हां चुलीवरची भाजी भाकरी आपलं चालली या. गॅस भेटू नाहीतर नाही भेटू, पण भेटणं गरजेचं आहे. आपल्यासाठी नाही पण शहरातल्या सगळ्यांसाठी भेटणं गरजेचं आहे या. भेटतंय का? मग आपलं बुक झाला. फोन केला तर मग झालाय का नाही काय नाही. होय बरं असू द्या. चला ही आपली लागण कशी आली नक्की सांगा कमेंट करून. आहे का नाही? चांगली आली की विचारतोय पण आपणच, चांगली पण आपणच म्हणतोय या. मग दुसरे म्हणण्यापेक्षा आपणच चांगले म्हणायचं ना. आपण चांगलं म्हणलं तर दुसरे चांगलं म्हणतात. होय काय नाही, फक्त आता ह्याला व्यवस्थितपणे खायला खत पाणी खुरपण हे गरजेचं असतं. ते मग आता झालं की खुरपून झालं की. आता खत गरजेचं आहे. तो कुठं पाहिजेला कशावर? ते बघ छोटस आहे काय? छोटस मग काय मोठ्या पाय पडणार आहे का? काय आलं? काय सापडलं? काय सापडलं? ते वर बसले तिथून आलंय पळत. किती लक्ष बघा ना, ती कुठं त्या तारवर मागाशी पण बसलेला पक्षी इतक्या लांबचं त्याने बघितलं आणि लगेच आलाय. आपण इथं आहे तरी ती भिला नाही. हा तरी सुद्धा भिला नाही. पडदिशी आला. काय होतं काय नाही, घेऊन उचलून गेला. याच्या साईडने मला वाटतंय ना असा भुईमुग शेंगदाणा डोबून घ्यावा होतं, म्हणजे भुईमुग खायापुरता होईल. परत वाटतंय ऊसाला अडचण नको. भुईमुग ऊस जास्त दिवसात झाला. हा का? लागण करताना केली की लगेच लावायला पाहिजे होतं. आतापर्यंत भुईमुगाला फुलं येऊन हे झालं असतं. हा का? आता हेच लावता येत नाही. नाही का? मग हे तर लावता येते ना आपलं. काहीच नाही हेच लावता येत आता. बाकी भाजीपाला मी लसूण काढल्यावरती लसणाच्या जागेवरती लावणार आहे. लसूण पण आपला आलाय बघा काढायला. तर चला असू द्या, काय नाही म्हणलं आले इकडं रानात. लय दिवस झालं व्हिडिओ पण घेतला नाही. सांगावं दाखवावं तुम्हाला आपली लागण कशी आली आहे ती. आणि खुरपून पण झाली. गहू पण काढला, तिकडचा गहू नेऊन घरात पण टाकला. आहे का नाही? दिवस कसलं ऊन तावतं या. लय ऊन लागतं. चला त्या लिंबाच्या झाडाखाली बसू. खुरपायचं राहिलं, राहणारा येडा करून आलं तरी ऊन मरणाचं लागायला लागलं. त्याच्यामुळे सकाळ सकाळ थोड्या वेळ तासभर, संध्याकाळी तासभर खुरपायचं. उन्हात आणायचं नाही यायचं. बाबळ पण मस्त आली की यावं. बाबळीला फुलं पण मस्त आली ती की. हे काय सगळं तोडून टाकायचं, चकट करून टाकायचे बांध हे. येऊ का फुलं? पहिले हे भांडे कुंडे खेळताना ते भाजी बनवायची. काय केलं तसं ते हे होत्या तसलं हे असतं ना की हे नंतर होतं काय तयार? नाही नाही, आधी ही असते नंतर ही होते. चला असू द्या, काय नाही. बाय बाय. आलतो रानात म्हणलं घ्यावा थोडा व्हिडिओ. आणि तुम्हाला आपलं ही दंड आहे ना, तुम्ही तासून घ्यायचा. मी ह्याला खुरपत बसणार नाही आता. काय हिरवं बोललं हिरवं आहे तेवढं हा काढते. ही करंगळीत आहे ना, त्या ऊसाची दसाडी शिरली. हे काढावं लागन. दसाडी शिरली म्हणून तुम्ही त्याला उलट टोक करता वय. आपण उलट असं तुम्ही सलन असं उलट टोक करता येतं. ते वडावं लागेल ना. मग पुढं वाढायचे ना जसे गेले. काय तुम्ही पण दुखलं कसलं. चला असू द्या. ते हाताने कस काय निघले नाही काय माहिती. का तिथं शिपी राहिली या. पहिलं कोण होतं?
मग एखादं राहतच असतं की निघलंय म्हणून. नीट काढा. चला बाय बाय बोला. बाय बाय. बाय बाय तेवढं येतं बाय बाय बोलायला, बाकी नाही काही.